नमस्कार मित्रांनो, खूप जण घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि या आठवड्यामध्ये घरकुलाचा हप्ता जमा होईल असं आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलंही होतं. अशा लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण खूप दिवसापासून घरकुलाचे हप्ते तटलेले आहेत. कुणाचा पहिला हप्ता तटला आहे, कुणाचा दुसरा हप्ता तटला आहे, कुणाचा तिसरा हप्ता तटला आहे, कुणाचं रोजगार हमीच्या योजनेचे पैसे तटलेले आहेत. त्याचबरोबर खूप जणांचे बांधकामही अर्धवट थांबलेले आहेत. आतमध्ये आलेल्या निवडणुका असो, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व परिस्थितीमुळं खूप दिवसापासून राज्य शासनाकडून निधीचा प्रॉब्लेम असो, त्याच्यानंतर FTOमध्ये तांत्रिक अडचण असो, या सर्व गोष्टीच्या प्रक्रियेमध्ये खूप जणांचा घरकुलाचा हप्ता तटून राहिलेला आहे. सर्वांनाच अपेक्षा आहे की आपला घरकुलाचा हप्ता कधी जमा होईल. तर अशा सर्व घरकुलधारक लाभार्थ्यांसाठी मी काल माहिती घेतली. मित्रांनो, जिल्हावाईज सर्व निधी वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे राज्य शासन व केंद्र शासनाकडून जे 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते, या 10,000 कोटी रुपयाचं वितरण प्रत्येक जिल्हावाईज वितरित करण्यात आलेलं आहे. आता प्रतीक्षा आहे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वितरणाची. त्यामुळं खूप जणांना उत्सुकता आहे की या आठवड्यामध्ये पैसे पडतील. प्रत्येक जे लाभार्थी आहेत, त्याचा पहिला असो दुसरा असो, या आठवड्यामध्ये अपेक्षा आहेत भरपूर. कारण 31 तारखेपर्यंत घरकुलाचा हप्ता जमा होणं अपेक्षित होतं. परंतु निधी वर्ग करण्याच्या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळं निधी आला नाही. परंतु आज मिळालेल्या माहितीनुसार जिल्हावाईज संपूर्ण निधी वर्ग करण्याची प्रक्रिया झालेली आहे. आता ज्या लाभार्थ्यांचं FTO जनरेट झालेलं आहे, ऑर्डर शीट निघालेले आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता फक्त हप्ता पडणं बाकी आहे. त्यामुळं या शनिवारपर्यंत खूप जणांचे हप्ते पडायला सुरुवात होतील. खूप जणांचे स्टेटस पण बदललेले आहेत. खूप जणांचे FTO जनरेट झालेले आहेत. मला कमेंट पण खूप जणांनी केले. कारण आता वेळेनुसार FTO जनरेट होण्याची प्रक्रिया सुरू होईल. FTO जनरेट होतील वेळोवेळी आणि FTO जनरेट करून लागलीच हप्ताही मिळणार आहे. त्यामुळं आता काही जणांना वाटेल माझं FTO जनरेट नाही, त्यामुळं हप्ता जमा होईल का नाही. लागलीच FTO जनरेट करण्याची प्रक्रिया होणार आहे आणि त्याचबरोबर निधी वर्ग करण्याची प्रक्रिया एकदाच होणार आहे. त्यामुळे ज्यांचं FTO जनरेट झालेलं नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे. निश्चित त्यांचं FTO जनरेट होईल व त्यांना घरकुलाचा हप्ता जमा व्हायला काही अडचण येणार नाही. त्यामुळं काल मिळालेल्या माहितीनुसार निधी वर्ग होण्याची प्रक्रिया झालेली आहे. जिल्हावाईज निधी आलेला आहे. अपेक्षा आहे या शनिवारपर्यंत खूप जणांच्या खात्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात होऊ शकते. कारण आता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. फक्त निधी वितरणाची प्रक्रिया राहिलेली आहे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये. त्यामुळं आता खूप दिवसाची प्रतीक्षा नाही आहे. खूप जणांना अपेक्षा आहे लवकरात लवकर हप्ता यावा. परंतु आता तुम्ही खूप इतकी अगोदरच वाट पाहिलेली आहे. परंतु आता खूप वाट पाहायची गरज नाही. निश्चित आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. निधी आलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा निधी जिल्हावाईज येणं महत्त्वाचं होतं आणि तो जिल्हावाईज निधी आलेला आहे. त्यामुळं आता प्रत्येकाच्या खात्यावर निश्चित हप्ते पडायला सुरुवात होतील. कुणाचा लवकर पडेल, कुणाचा उशिरा पडेल. परंतु या आठवड्यात निश्चित निधी वर्ग करण्याच्या प्रक्रियेला, हप्ते पडायच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. स्टेटसकडे लक्ष ठेवा. स्टेटसमध्ये बदल होतोय का आणि या शनिवारपर्यंत सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक जिल्ह्याच्या निधी वर्ग करण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ते पडायला सुरुवात होतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये उशिरा पडायला सुरुवात होतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्यापासूनही सुरुवात होऊ शकते, कोणत्या जिल्ह्यापासून शनिवारपासूनही सुरुवात होऊ शकते. त्यामुळं प्रक्रिया वेगवेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या, प्रत्येकाचे हप्ते वेगवेगळे आहेत. त्यामुळं निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा निरोप तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. कारण खूप दिवसापासून जे 10,000 कोटी रुपये मंजूर झालेत, परंतु निधी प्रत्यक्ष जिल्ह्याला आला आहे का नाही हा माहीत नव्हता आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर आता निधी आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आता
प्रत्येक जिल्ह्यातील जे लाभार्थी घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांची निश्चित हप्ते पडायला सुरुवात या आठवड्यातच होऊ शकते. जर प्रक्रिया पूर्ण असतील तर. महत्त्वाचा मुद्दा निधी वर्ग येणं गरजेचं होतं आणि तो निधी आलेला आहे. त्यामुळे लवकरच जे प्रतीक्षेत आहे, ज्यांचा पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, जो काही हप्ता आहे तो हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल. त्यामुळं थोडी प्रतीक्षा करा. थोडा आता इतके दिवस वेळ इतके दिवस थांबलात, अजून थोडे दिवस 1, 2, 4 दिवस थांबा. निश्चित हप्ते पडायला सुरुवात होईल. कारण आम्ही जे सांगतो त्याच टायमाला हप्ते पडत नसतात. कारण शासन आम्ही सांगितल्यानंतरच आमच्या तारखेवर हप्ते टाकत नसतं. त्यांच्या तारखेवर आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळं शासनाची प्रक्रिया ही सरकारी प्रक्रिया असते. 1-2 दिवस मागं-पुढे होत असतात, 4-2 दिवस मागं-पुढे होत असतात. परंतु निश्चित हप्ते मिळत असतात. शासनाची मोठी प्रक्रिया असते. त्यामुळं आजचा निरोप फक्त इतकाच होता, की निधी आलेला आहे, निधी वर्ग करण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यांना आणि निश्चित आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होते. हीच एक अपडेट सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.